नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, गेली 4 भागामध्ये आपण योगा याविषयी खूप सविस्तरपणे चर्चा केली. त्यानंतर योगा किती महत्त्वाचा आहे, यानंतर योगाचे फायदे कोणकोणते आहेत आणि विविध क्षेत्रांना योगा कसा फायदेशीर ठरतोय याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत श्री अमेय पाटील सर जे योगाचार्य आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आणि आजच्या या भागामध्ये प्रशासकीय जे क्षेत्र आहे त्या प्रशासकीय क्षेत्राला योगा किती फायदेशीर आहे, त्यानंतर विविध कोणकोणत्या संस्था ज्या आहेत त्या प्रसाराने प्रचार करतायत याविषयी आता आपण बातचीत करूया. नमस्कार, मी अमेय पाटील, योगाचार्य. गेली 20 वर्षे मी महाराष्ट्रामध्ये योगाच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करत आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपलं सर सहर्ष स्वागत. आता आपण मागील भागामध्ये विज्ञान क्षेत्र सांगितलं, उद्योग क्षेत्र, ह्याच्यामध्ये योगा किती फायदेशीर आहे, या व्यतिरिक्त राजकारण म्हणजे राजयोग हा सुद्धा आपण सांगितला. यानंतर मुख्य जे आपलं क्षेत्र आहे ते आहे प्रशासकीय क्षेत्र जे विस्तृत आहे. तर याचा म्हणजे योगासाठी कितपत फायदा होतो याबद्दल सुद्धा आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. मॅडमने प्रश्न विचारला, प्रशासकीय क्षेत्रामध्ये योगाचं महत्त्व काय आहे. मागच्या प्रश्नानुसार राजकारणी लोक धोरण बनवतात, पण ते धोरण अंमलात आणण्याचं आणि जमिनीवरती ते कशा पद्धतीने वापरावं ह्याचे निर्णय प्रशासन घेतं, म्हणजे प्रशासकीय अधिकारी घेतात. आपल्या जर भारताचा विचार केला तर राज्यपाल किंवा राष्ट्रपती हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपले अधिकार आपल्या सहीनिशी बहाल करतात आणि प्रशासकीय अधिकारी राज्यपालांच्या नावे किंवा राज्यपालांच्या आधिपत्याखाली त्या अधिकारांचा वापर करतात. मग तो कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू दे, अगदी खालच्या गाव लेवलला जर तुम्ही तलाठी बघितला तो सुद्धा त्या भागापुरता जे राज्यपालांनी किंवा राष्ट्रपतींनी त्यांना जो अधिकार बहाल केलेला आहे त्याचा ते अवलंबन करत असतात. म्हणजे काय करत असतात, जे धोरण राष्ट्रपतींनी म्हणजे इनडायरेक्टली जे संसदेनं जे धोरण अंमलात आणायला सांगितलेलं आहे त्याचं वास्तविक जमिनीच्या पातळीवरती त्याचं कसं अवलंबन होईल ह्याचं ते कामकाज बघत असतात. हा झाला ढोबळमानानं त्यांच्या कामाचं स्वरूप. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही बारकाईनं लक्षात घेतली तर तुमच्या काय लक्षात येईल, तर ह्यांना राष्ट्रपतींचे अधिकार असतात, नसतात असं नाही, पण ते एका ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित असतात. त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन ते काम करू शकत नाहीत. पण त्याचबरोबर राष्ट्रपतींची म्हणजे लोकशाहीमध्ये सर्व लोकांची या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडे किंवा प्रशासकीय लोकांच्याकडून अपेक्षा काय असते की यांनी अमर्याद काम करावं, सर्व समस्या आमच्या सोडवाव्यात, हे काम असतं. पण त्यांचं क्षेत्र आहे मर्यादित. हे बघा कसा विसंगती आहे. क्षेत्र त्यांचं आहे मर्यादित आणि काम त्यांना करावं लागतं पूर्ण भारतीय लेवलचं अमर्याद काम करावं लागतं. किंवा कुठला प्रॉब्लेम कधी येईल आणि कुठल्या क्षेत्रावर त्याचा आघात होईल हे काही सांगता येत नाही. अशा वेळेला इथं जो योग साधावा लागतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याला संघटन योग किंवा संघशक्ती असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये कसं असतं की तो जो अधिकारी असतो त्याचे इतर अधिकाऱ्यांशी, इतर प्रशासकीय यंत्रणेशी जे जाळं आहे त्याचे संबंध त्याला चांगले ठेवावे लागतात. एकमेकांच्यामध्ये कम्युनिकेशन, ज्याला आपण संप्रेषण क्रिया म्हणतो, ती व्यवस्थित ठेवावी लागते. मतभेद कमी करावे लागतात. एक विशिष्ट पद्धतीचं प्रशासन, एक म्हणजे कुठेही अडथळा न होता एक प्रशासनाचं जे चाक आहे ते असं फिरत राहिलं पाहिजे. ही गोष्ट त्या अधिकाऱ्याला बघावी लागते. मग तो किती मोठा कलेक्टर असू दे किंवा मोठ्या राज्याचा सचिव असू दे किंवा तो अगदी ग्रामपंचायतीमध्ये असलेला तलाठी असू दे, सगळ्यांना हे एकच काम करावं लागतं. जबाबदाऱ्या मोठ्या असतात. मग अशा वेळेला ते अधिकारी यांना काय लक्षात ठेवावं लागतं, माझ्या मर्यादा काय आहेत ह्याचा पहिला त्यांना अभ्यास करावा लागतो. माझे अधिकार काय आहेत ह्याचा अभ्यास करावा लागतो. मी माझ्या अधिकारांचा कसा उपयोग केला म्हणजे इतर अधिकाऱ्यांना, इतर प्रशासकीय लोकांना त्याचा फायदा होईल, किंवा मी जर असं केलं तर काय नुकसान होईल, ह्याचा सारासार विचार, सत्सग विवेक बुद्धी त्यांना कायम जागृत ठेवावी लागते. एखादी सही करताना सुद्धा विचार करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टींना इतका अभ्यास करावा लागतो. तर हे सगळं योगातून साध्य होतं. योग कसा शिकवतो, योगामध्ये कसं असतं बघा,
की एखादा कर्मयोगी असेल तर तो कर्मयोगी आपली मर्यादा जाणून असतो आणि तो ज्ञानयोगाच्या जर संपर्कात आला तर तो ज्ञानयोगाचा सन्मान करतो आणि ज्ञानयोगाचा आदर करून कर्मयोग त्याच्याशी जोडतो आणि अशा पद्धतीनं ज्ञानयोग आणि कर्मयोग मिळून एक मोठा योगाचं क्षेत्र तो अधिकारी किंवा तो योगी तयार करतो. सेम हीच गोष्ट आजचं आपले जे लोकशाहीचं जे जाळं आहे, जे छोटं मधमाशींच्या पोळ्यासारखं जे कोष्टकं आहेत, त्यांनासुद्धा हेच काम करावं लागणार आहे. समोरच्याचे विचार काय आहेत, समोरच्याचे अधिकार काय आहेत, मला कसं वागायचं आहे, समोरच्यानं कसं वागलं पाहिजे, ही जी एक आचारसंहिता आहे ज्याला प्रोटोकॉल म्हणतात, तो व्यवस्थितपणे समजून घेतला पाहिजे. आजकाल काय झालं आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सामान्य माणूस देखील मोठा तर आहेच, जसं व्हाईस वर्सा सामान्य अधिकारीसुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आपलं संघटनेचं दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, त्याला कसं अडकवता येईल हे बघतो. प्रशासकीय अधिकारी पण मग काय करतात, टिट फॉर टॅट असतं, एखाद्या क्रियेला प्रतिक्रिया ही येणारच, नियम आहे, मग ते सुद्धा आपली प्रतिक्रिया चुकीच्या पद्धतीनं देतात. मग हे प्रतिक्रियांचं इतकं मोठं संकट तयार होतं की जे मुख्य धोरण जे आपल्याला राबवायचं आहे राष्ट्रपतींना ते राबवूच शकत नाहीत. मग त्याच्यामध्ये कुणाचाच फायदा होत नाही, ना शेतकऱ्यांचा फायदा होतो, ना व्यापाऱ्यांचा होतो, कुठलंच क्षेत्र विकास करू शकत नाही. म्हणून एकमेकाचा जो प्रोटोकॉल, आचारसंहिता, हे जे योगाचं म्हणजे जो हा शब्द मी तुम्हाला शेवटी सांगितला, आचारसंहिता, ही आचारसंहिता सगळ्यांनी समजली पाहिजे आणि तीच जी आचारसंहिता आहे त्यालाच ही योगाची आचारसंहिता असं म्हणतात. जर तुम्ही अहिंसेनं वागला तर समोरचा सुद्धा तुमच्याशी अहिंसेनं वागेल, जर तुम्ही सत्यानं वागला समोरचा तुमच्याशी सत्यानं वागेल. म्हणजे असं म्हणतात, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, तुम्ही दुसऱ्यांना सन्मान द्या, ते तुम्हाला सन्मान देतील. इतकी साधी आचारसंहिता आहे, पण ती आचरणात आणणं फार अवघड आहे. त्यासाठी आपल्या मनावर, आपल्या वृत्तींवर ताबा पाहिजे. आपण स्वतःला काहीतरी महान, मी काहीतरी वेगळा आहे, मी समाजापेक्षा वेगळा आहे, अहंकार असा ठेवून चालणार नाही, सगळ्यांशी मिळून मिसळून राहावं लागेल. ही गोष्ट प्रशासकीय यंत्रणेमध्ये जर कोण आणू शकत असेल तर तो फक्त योग आणू शकतो. आणि हे प्रशासकीय यंत्रणा जी रिजिड झालेली आहे, ह्याच्यामध्ये जे अहंकाराचं एक जाळं तयार झालेलं आहे, हे कमी होऊ शकतं. म्हणून त्या प्रशासकीय सेवेमधले जेवढे काही UPSC आहेत, MPSC आहेत, ह्याचं जे काही कामकाज चालवणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्यांना माझी अशी विनंती आहे की योग हा विषय देखील त्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये ठेवावा. एखादा विषय की ज्याच्या आधारे प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय सेवक त्याचा अभ्यास करून समाजाला चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतील. सर, खरंच म्हणजे प्रशासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा योगाचा खूप मोठाचा सहभाग आहे असंच हे तुमच्या सांगण्यावरनं वाटतंय. आणि प्रात्यक्षिक तर आपण करतच आहात, त्यामुळे काही यात शंका घेण्याचं काही कारणच नाही आहे. यानंतर भारतामध्ये कोणत्या संस्था योगाचे प्रचार व प्रसाराचे काम करतात, याबद्दल काय सांगाल? हां, आता आपण वेगवेगळी क्षेत्र बघितली, तशी अजून बरीच क्षेत्र आहेत, पण आपण एवढ्या खोलात जाण्याची काही गरज नाही. तुम्ही आता म्हणलं की ताक ओळखाल इतका प्रेक्षक वर्ग सुज्ञ आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळं मी आता हे जो मॅडमने प्रश्न विचारला त्याच्यामध्ये की कुठल्या संस्था मग योगाचं प्रचार प्रसार करतात, म्हणजे मी काय एकटा माणूस सगळ्या अख्ख्या जगभर योग प्रचार प्रसार करू शकत नाही ना. तर मी सुद्धा कुठल्या तरी संस्थेमध्ये शिकलो, या पद्धतीने हे केलं. तर त्या संस्था कुठल्या, कशा पद्धतीनं, तर प्राचीन काळामध्ये ज्या संस्था पूर्वांपार चालत आलेल्या आहेत त्यांना त्या संस्थांची नावं अशी आहेत की सर्वात पहिल्यांदा त्यांना गुरुकुल म्हटलं जायचं, नंतर त्या संस्थांचंच नाव मठ असं पडलं, आश्रम असं पडलं, नंतर मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च अशा त्या संस्था आहेत की ज्या जोडण्याची क्रिया समाजामध्ये व्हावी आणि वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब व्हावा, हे त्यांच्या दृष्टिकोनातून ते त्याचा प्रचार प्रसार करतच आहेत. हा झाला पूर्वंपार चालत आलेला एक सनातनी पारंपरिक संस्थांचं एक स्ट्रक्चर म्हणा. पण ह्या विज्ञान युगामध्ये किंवा एक आधुनिक युगामध्ये त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. तर इन्स्टिट्यूट वेगवेगळ्या समोर आलेले आहेत की ज्या शास्त्रीय पद्धतीनं आणि धर्माच्या आधारावर न राहता विज्ञानाच्या आधारावर, समाजाच्या आधारावर एक योगाचा वेगळा प्रचार प्रसार करत आहेत. तर त्या अशा संस्था कुठल्या, तर लोणावळ्यामध्ये कैवल्यधाम लोणावळा ही एक संस्था गेली 100 वर्षे जी स्वामी कुवल्यानंदांनी स्थापन केली होती. ती संस्था योगाच्यामध्ये वेगळं संशोधन
करण्याचा प्रयत्न करत आहे आणि योगाला एक वेगळा आयाम देण्याचा ती प्रयत्न करत आहे. त्याच पद्धतीनं बिहार मुंगेर स्कूल ऑफ योगा ही सुद्धा एक मोठी संस्था आहे की जी योगाचे जे चेतनेचे विषय आहेत, जाणीवा आहेत, जो पारंपरिक योग आहे त्याला विज्ञानाचं रूप कसं द्यायचं, इथं ते काम चालू आहे. त्यांची योग निद्रा हे सगळ्यात मोठं संशोधन आहे की जे आता अख्ख्या जगभर गाजते. त्या पद्धतीनं जर आणि बघायला गेलं तर शिवानंद आश्रम ऋषिकेश इथं वेदांताचा प्रचार प्रसार करण्यासाठी एक सायंटिफिक आधारावर एक कोर्सेस चालतात, 2 महिन्याचे कोर्सेस आहेत. ते इन्स्टिट्यूटसुद्धा योगाचं प्रचार प्रसाराचं काम करतं. परत हरिद्वारमध्ये गुरुकुल कांगडी विश्वविद्यालय इथं जो निराकार पद्धतीनं फक्त वेदांवर आधारित योगा प्रचार प्रसाराचं काम आहे ते तिथं चालतं. तिथं वेगवेगळे कोर्सेस आहेत, 2 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस आहेत, डिग्री कोर्सेस आहेत, ते तिथं चालतात. आणि सरकार मान्य, भारत सरकार मान्य ती प्रमाणपत्र तिथं दिली जातात. परत बेंगलोरमध्ये खाली जर तुम्ही बघायला गेला तर व्यासा स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी आहे की जी स्वामी विवेकानंदांच्या फिलॉसॉफीवर, विचारधारेवर आधारित योगाचं प्रचार प्रसाराचं काम करत आहे. ती योगांना विज्ञानाच्या आधारावर तिथले जे संस्थापक आहेत एच नागेंद्र, ते नासामध्ये मोठे सायंटिस्ट होते. त्यांनी तिथून नासामध्ये राजीनामा दिला आणि योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते बेंगलोरमध्ये आले आणि त्यांनी या इन्स्टिट्यूटची स्थापना केली. हे एक इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर खाली पॉंडिचेरीला अरविंदो आश्रम म्हणून आहे, तो फार उच्च लेवलचा जे योग म्हणजे अंतर्गत योग आहे तो अगदी डीप म्हणजे फार मोठ्या लेवलचं तो योगाचं प्रचार प्रसाराचं तिथं काम चालतं. तो अगदी गुप्त गोष्टी योगातल्या ज्या तिथे शिकवल्या जातात, असे चेतनेचे प्रकार कसे आहेत, चेतना कशी ओळखायची, चेतनेच्या छटा कुठल्या, फार मोठा विषय आहे तो. त्याचबरोबर दिल्लीमध्ये मोरारजी देसाई इन्स्टिट्यूट म्हणून जे इन्स्टिट्यूट आहे ते योगाला एका कल्चरल संस्कृतीच्या माध्यमातून कसं त्याचा प्रचार प्रसार करता येईल ह्याच्याकडे ते मोरारजी देसाई ऑफ इन्स्टिट्यूट हे काम बघायला लागले. हे सगळं धरून आणि परदेशामध्ये तर इतर छोट्या मोठ्या संस्था आहेत की जे भारतातनं शिकून गेलेले, ह्या संस्थांमध्ये शिकून गेलेले जे योगी आहेत ते तिथं परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी संस्था हे केलेले आहेत. जसं रजनीश ओशोंनी अमेरिकेमध्ये मोठी संस्था आहे. हरे कृष्णा हरे रामा इस्कॉनची मोठी संघटना आहे, ती रशियामध्ये मोठी काम त्यांचं प्रचार प्रसार आहे. परत विक्रम योगा, हॉट योगा असं त्या संस्था काम करत आहेत. चायनामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर तिथं आसनांच्या वरती म्हणजे जो जिम्नॅस्टिक पद्धतीचा जो योग आहे तो तिथं जास्त पद्धतीनं चालतो. BKS अय्यंगार हे नाव जे मी घ्यायला पाहिजे होतं, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांनीसुद्धा हठ योगाचे इतके चांगले प्रचार प्रसार केले की चायनामध्ये त्याचा विस्तार भरपूर झाला. ती एक पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे जी योगाचा प्रचार प्रसार करते. आणि हे सगळं धरून आणि एक मोठी टॉप लेवलची इन्स्टिट्यूट म्हणजे आपली भारत सरकारतर्फे जे आयुष मंत्रालय आहे, ते आयुष मंत्रालय ह्या सर्व संघटनांच्यामध्ये समायोजन आणण्याचं आणि ह्या सर्व संघटनांना म्हणजे हे रामदेव बाबांचं इन्स्टिट्यूट आता जर आणि लेटेस्ट जे रामदेव बाबा, श्री रविशंकर ह्यांचं जे आहे सुदर्शन क्रिया, हे सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये समायोजन आणणे, त्यांच्यामध्ये वादविवाद न होऊन देणे, सहिष्णुतेच्या पद्धतीनं सर्वांचेच जे योगाची वेगवेगळी मतं आहेत त्याचा आदर करून ह्या योगाला आणि कसं विकसित करता येईल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं पसरवता येईल, हे काम आयुष मंत्रालय बघतं. आयुष मंत्रालय काय करतं की वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतं. हे काम अशा पद्धतीनं इन्स्टिट्यूटमध्ये केलं जातं. तर अजून बऱ्याच संस्था आहेत की ज्या मला आठवत देखील नाहीत पण आहेत, ज्या तुम्ही राजस्थानमध्ये लाडनू, मी फक्त नावं घेऊ शकतो. तर तुम्ही अशा पद्धतीनं संस्थांचा शोध घ्या. अजून कुठं संशोधन चालू आहेत, कलियारीपेट ही सुद्धा योगामध्ये जे मार्शल आर्टमध्ये कसा योगा असतो, हे केरळमध्ये काही संस्था आहेत की ज्या मार्शल आर्टिस्ट कलियारीपेट हे द्वंद्व शस्त्रास्त्र विद्येमध्ये योग कसा अवलंबायचा ह्याच्यावर संशोधन चालू आहे. सांगू का, स्काय इज द लिमिट. तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये एवढे रोजगार निर्माण करू शकता, स्वतः रोजगारी बनू शकता, दुसऱ्याला रोजगार देऊ शकता, पण फक्त तुम्ही तुमचा अहंकार सोडला पाहिजे, स्वतःच्या मर्यादा वाढवल्या पाहिजेत, दुसरं काहीच नाही. प्रेक्षक हो, आत्ताच आपल्याला श्री अमय पाटील सर जे योगाचार्य आहेत त्यांनी आपल्या या भारतामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत आणि त्या कशा कार्यरत आहेत याबद्दल अगदी सविस्तरपणे आपल्याला माहिती
दिली. आता अजून हे जे काही योगाचे जे विद्यापीठ आहे, त्यानंतर संशोधन केंद्र आहेत, यानंतर ह्या योगाच्या संस्थांमध्ये कोणते विषय शिकवले जातात आणि या व्यतिरिक्त योगामध्ये करिअर करण्यासाठी कोणते साहित्य वाचावे याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. அங்கும் சரி அடியும் சரி. இப்படி சூடு இருக்கும், கால் இருக்கும், மூக்கு இருக்கும், மொழி இருக்கும், ஆனா உயிர் இருக்காது. ಆಲ್ ಏರಿಯಾವ್ಲಿಯ ಅಯ್ಯ ಗಿಲ್ಲಿಡ ನೋ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟ ಮಗ, ನನ್ನ ವಂಶವನ್ನೇ ಬೆಳಗಬೇಕಾದ ನನ್ನ ಕುಮಾರ. கொண்டு வரவனுக்கு 5 லட்சம் சொல்லு. ஆனா இறங்குனதுக்கு அப்புறம் ஏன்டா இறங்கணும்னு ஒரு தடவை கூட யோசி. கேட்கறதுக்கு 1000 எதிரிங்களை கொள்ளலாம், தப்பில்ல. ஊரு விட்டு ஊரு, நாடு விட்டு நாடு, கண்ட விட்டு கண்ட, குறிக்கோளோட பாஞ்சு குறி வச்சு தாக்குற. ஒவ்வொரு நொடியும் நானா भाषा कोई भी हो आप देख सकते हैं इस चैनल पर सिर्फ हिंदी में. आपके लिए हम लेकर आए हैं SMC एक्शन चैनल. तो घोसा डालेगा. चाकू तरबूज पर गिरे या तरबूज चाकू पर, दोनों में कटना तो तरबूज को ही पड़ता है. आई एम कमिंग, आई एम कमिंग. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आणि आत्ताच आपण वेगवेगळ्या ज्या योगासाठी विविध संस्था कार्यरत आहेत यांची सविस्तर माहिती घेतली. यानंतर आता आपण हे जे काही योगाच्या संस्थांमध्ये योगाचे कोणकोणते विषय हाताळले जातात, शिकवले जातात याविषयी आता सरांची बातचीत करूया. सर, आत्ताच आपण योगाच्या संस्था ज्या विविध आहेत तर त्यांची माहितीसुद्धा आमच्या प्रेक्षकांना दिली. तर या योगाच्या संस्थांमध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात याची सुद्धा आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर याबद्दल काय सांगाल आपण? हो, आता ह्या ज्या संस्था आहेत ह्या सर्व संस्थांमध्ये योगाचे विषय शिकवले जातात. पण ह्या सर्व संस्थांनी कसं केलं की जर तुम्ही आता मागचे जे सगळे एपिसोड जर बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की योगा हा व्हास्ट सब्जेक्ट आहे, त्याबरोबर डीपसुद्धा आहे. त्यामुळं सर्व संस्थांना हे शक्य होत नाही की सर्व विषय शिकवणे. म्हणून ह्या संस्थांनी काय केलं की आपला एक सिलेबस बनवलेला आहे. तो सिलेबसनुसार ते आपल्या विद्यार्थ्यांना त्या त्या गोष्टीचं ज्ञान देतात. पण काही मूलभूत जे ग्रंथ आहेत ते सर्व संस्थांमध्ये सामायिकपणे शिकवले जातात. तर सगळ्यात 1 नंबरचा जो विषय आहे जो योगामध्ये शिकवलाच जातो तो म्हणजे पातंजली योगदर्शन, ज्याला योगदर्शन असं जे म्हणतात. हे जे पातंजली योगसूत्र आहे ह्याच्यामध्ये 195 सूत्र म्हणजे फॉर्म्युले आहेत की ज्याच्या आधारावरती योगाच्या समस्या किंवा योगाची गणितं सोडवली जातात. तर हे पातंजली योगसूत्र हा विषय कंपल्सरी शिकवलाच जातो. त्याच्यानंतर हठप्रदीपिका हा नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, तो शिकवला जातो ज्याच्यामध्ये हठयोगाबद्दल माहिती आहे. घेरंड संहिता म्हणजे घटयोग म्हणजे शरीराची शुद्धी कशी करायची ह्याच्याबद्दल घटयोग हा घेरंड संहिता हा एक विषय तिथे शिकवला जातो. त्याच्यानंतर बाकीचे विषय जे आहेत ते पाठ्यक्रमामध्ये असतील नसतील पण कुणाच्यामध्ये आहेत कुणाच्यामध्ये नाहीत. जसं की वशिष्ठ संहिता हा एक कुठल्या तरी संस्थेमध्ये असे विषय असतात. शिवसंहिता, हठप्रदीपिका, जोशना ह्या पद्धतीचे जे काही ज्याच्यामध्ये माहिती सांगितलेले विषय आहेत ते शिकवले जातात. आणखीन एक जो विषय आहे महत्त्वाचा ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी म्हणजे मानवी शरीर रचना आणि क्रियाविज्ञान हा देखील विषय कंपल्सरीली शिकवला जातो. नॅचरोपॅथी हा विषय शिकवला जातो. मसाज थेरपी, प्राणिक हिलिंग हे विषय शिकवले जातात. आयुर्वेदाचे काही भाग, पूर्ण आयुर्वेद नाही
पण आयुर्वेदाची एक जुजबी माहिती ह्या विषयामध्ये शिकवली जाते. दर्शनांची तोंड ओळख ही देखील दिली जाते. संशोधन हा विषय MA लेवलला शिकवला जातो, मास्टर लेवलला. जे MA करतात त्यांच्यासाठी मास्टर ह्याच्यामध्ये एक थिसिस लिहायचा असतो, म्हणजे छोटा लघु शोध निबंध. ह्या शोध निबंधाचा जो विषय असतो त्याच्यासाठी संशोधन पद्धती हा एक विषय शिकवला जातो, त्याचा एक वेगळा पेपर असतो. त्याच्यानंतर MPhil आणि PhD देखील योगामध्ये होतात. तिथं मग योगाचा पूर्णपणे संशोधन ह्या दृष्टिकोनातूनच योगाकडे बघितलं जातं आणि त्याचे वेगवेगळे संशोधनाचे अंग हे विषय तिथं शिकवले जातात. हे झाले मुख्य मूलभूत विषय. आणि बाकीचं जे जसं आता काही इन्स्टिट्यूटची खासियत आहे, जसं की गुरुकुल कांगडी विश्वविद्यालय, इथं चेतना हा विषय इतका डीप शिकवला जातो की इतर कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये तेवढा डीप शिकवलं जात नाही असं मला वाटतं. प्रत्येकाचा दृष्टिकोन काही असू शकतो, पण तिथं जो मला चेतनेचा अभ्यास आवडला तो इतर ठिकाणी नाही मिळाला. कैवल्यधाम लोणावळ्यामध्ये शरीराच्या ज्या सूक्ष्म विज्ञानाच्या ज्या काही पद्धती आहेत, जसं योगाचा उपयोग होतो असे काही संशोधन झालेले आहेत. जसं आपण जेव्हा उड्डाण म्हणजे पोट लावतो, जसं रामदेव बाबा पोट हलवतात त्यावेळेला उड्डाण बंद लावतात, त्यावेळेला पोटामध्ये इथे एक पोकळी तयार होते. ती पोकळी ह्या विज्ञानाला माहीत नव्हती, तर ती पोकळी कैवल्यधाममध्ये ते रिसर्चमध्ये हुडकून काढली गेली आणि त्याला कुवल्यानंद महाराजांनी ती हुडकली आणि त्याला जे संशोधनाला नाव दिलं ते त्यांच्या गुरुच्या नावे त्यांनी नाव दिलं माधवानंद व्हॅक्यूम, म्हणजे माधवानंदांची पोकळी असं त्यांनी ते नाव दिलं. की ते फक्त उड्डाणबंद तयार केल्यानंतरच तयार होणारी ती पोकळी होती. आणि त्या पोकळीचा उपयोग कुठं झाला की कॉन्स्टिपेशनचे जे पोटाचे जे विकार आहेत ते बरे करण्यासाठी ते नवीन संशोधनाचा उपयोग आपल्याला झाला. असे काही गुप्त विषय आहेत की जे शिकवले जातात, जे हे केले जातात. आणि जर तुम्ही त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलं, कोर्सेस केले, जर तुम्ही इतर तुमची ओळख वाढवली, हे केलं, तर तुम्हाला आणि असे बरेच गुप्त विषय आहेत की जे तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकता येतील, हे करता येईल. जेवढे मला माहीत होते तेवढे तर मी सांगितले आणि पुढचं संशोधन तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. सर, आता योगामध्ये करिअर करण्यासाठी कोणते साहित्य वाचावे असा सुद्धा आमच्या प्रेक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे, तर त्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? बरोबर, फार महत्त्वाचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही वाचलंच नाही तर तुम्ही वाचणार कसं? तर गोष्ट अशी आहे, हे पहिलं साहित्य कसं आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते कसं वाचायचं आणि काय वाचायचं हे लक्षात येईल. सर्वात पहिल्यांदा जेव्हा योग विषयाची सुरुवात झाली त्यावेळेला योगाचा विषय होता ईश्वर. ईश्वर काय आहे आणि ते कसं आपण जाणून घ्यायचं. त्यावेळेला स्वतःबद्दल एवढी आस्था नव्हतीच, कारण तो माणूस जनावराच्या अवस्थेमध्ये होता, रानटी होता. त्याला समाजातले जे काही चमत्कार, जे त्याला आत्ता आपल्याला चमत्कार वाटत नाहीत, वीज चमकणे म्हणजे त्या काळी फार मोठा चमत्कार वाटायचा की वरून काहीतरी देव काहीतरी करतो, असे जे काही जे आधी अश्मयुगीन काळ होता, तिथून योगाची सुरुवात झाली साहित्य बनायला. म्हणजे ऋग्वेद हा अख्ख्या जगाच्या संस्कृतीमध्ये पहिलं असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये अक्षर लिहिलं गेलं, जगाच्या सगळ्यात जुनं पुस्तक म्हणण्यापेक्षा वेद. तर ईश्वराच्यापासून साहित्याला सुरुवात झाली. तर 4 वेद लिहिले गेले म्हणण्यापेक्षा त्यावेळेला लिहिले गेले नाहीत, ऐकवले गेले. ते ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, मुख्यतः 3च वेद असतात. आणि जो सामवेद असतो तो ह्या 3 वेदाचा अभ्यास कसा करायचा, त्याचं वाचन कसं करायचं हे सांगणारा 4था वेद म्हणून तो सामवेद. तर असे 3 वेद आणि हा 4था वेद, हे 4 वेद लिहिले गेले. पण नंतर झालं काय, हे वेद म्हणजे माहिती गोळा, ईश्वराबद्दल माहिती गोळा केली गेली, पण ती एवढी वाढली की वेदाचा अभ्यास कसा करायचा ह्यासाठी ग्रंथ लिहावे लागले. तर त्या ग्रंथांचं नाव आहे उपनिषद. म्हणजे ईश्वराचा अभ्यास कसा करायचा हे सांगणारे ग्रंथ वेद आणि वेदांचा अभ्यास कसं करायचा हे सांगणारे ग्रंथ उपनिषद. परत ते उपनिषदसुद्धा 100, 200, 500 असे वाढत गेले की उपनिषदांचा अभ्यास कसा करावा हे सांगण्यासाठी जे ग्रंथ लिहावे लागले त्याला म्हणायचं दर्शन. जे 6 दर्शन मी तुम्हाला आता सांगितले होते पहिल्याच एपिसोडमध्ये, योग दर्शन, चारवाक दर्शन, सांख्य दर्शन, न्याय दर्शन, मीमांसा दर्शन, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, बुद्ध दर्शन, जैन दर्शन, हे दर्शन लिहिली गेली. परत दर्शनसुद्धा इतके जास्त व्हायला लागले की दर्शनांचासुद्धा अभ्यास करण्यासाठी आणि पुस्तकं लिहावी लागली आणि साहित्य तयार करावं लागलं. ते म्हणजे आलं काय, ही पुराणं, म्हणजे कथेच्या रूपामध्ये
दर्शनं सांगणे. म्हणजे 18 पुराण आहेत, स्कंद पुराण, शिव महापुराण, हे तुम्ही पुराण ऐकत असाल आणि बोलता बोलता सुद्धा म्हणतो काय पुराण लावले बघा या माणसानं. मग ते पुराणामध्ये कसं तो विषय सामान्य लोकांना सोपा जाईल, म्हणजे गोष्टी सांगण्याच्या रूपात सांगितला गेला की जेणेकरून त्यांना वेदापर्यंत घेऊन जाता यावं. पुराणं पण एवढी वाढली, नंतर आलं भक्ती संप्रदाय. मग ते कीर्तन, संकीर्तन, नाम, जप ह्याच्या माध्यमातून लोकांना वेदाकडे घेऊन जाण्यासाठी साहित्य निर्माण झालं. मग ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, हे आहेत. हे झालं भक्ती संप्रदायाला. भक्ती संप्रदायानंतर जे आत्ता आधुनिक युगामध्ये जे साहित्य आलं ते म्हणजे वैज्ञानिक आधुनिक साहित्य, की जे कुठल्या कल्पनेवर आधारलेलं नव्हतं किंवा ज्याला ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे ज्याला काही स्वरूप नाही आहे अशा ज्या कल्पनेवर आधारलेलं नव्हतं, जे मानवी मनाला समजतं, जाणीवा होतात अशा विषयांच्याबद्दल साहित्य निर्माण झालं. ते विज्ञानाचं साहित्य. हा एक आधुनिक पुरोगामी विचारसरणीचं साहित्य आलं. हे साहित्य अशा पद्धतीने ही साहित्याची उतरंड आजपर्यंत चालत आलेली आहे. आणि हा सर्वच्या सर्व योगाचा विषय आहे, कारण की पहिलाच योगाचा विषय जोडणे हा ईश्वरापासून आहे. तर जर तुम्हाला वेदापर्यंत पोचायचं असेल, वेद म्हणजे काय, लिहिलेली पुस्तकं नाहीत, ज्या ऋषीमुनींना झालेल्या जाणीवा आहेत, ज्या श्रुतीमध्ये आहेत, ते जर तुम्हाला तिथंपर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला या आधुनिक साहित्यापासून, आत्ताच्या विज्ञान युगाच्या साहित्याचं हे करावं लागेल. तर त्याचे जे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते मी तेवढे तुम्हाला वाचून दाखवतो, ते तुम्ही हे करा. 4 वेद हे मी सांगितले. उपनिषदांमध्ये सुद्धा शंकराचार्यांची 11 उपनिषद महत्त्वाचे आहेत. ईशोवास्य उपनिषद, कठोपनिषद, मांडुक्य उपनिषद, केनोपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, प्रश्नोपनिषद, तैत्तरीय उपनिषद असे उपनिषदाचे प्रकार आहेत. मांडुक्य उपनिषद कदाचित रिपीट पण झाला असेल. तर असे 11 उपनिषद आहेत. त्याच्यानंतर बाकीचे आणि उपनिषद आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला हुडकून काढून वाचावे लागतील, कारण मला त्याची एवढी नावं पाठ नाही आहेत. छंदोग्य हे आता सांगण्यात येतात. त्याच्यानंतर 6 दर्शनांचा अभ्यास करावा लागेल, जे मी त्याची सुद्धा फिलॉसॉफी म्हणतात त्याला, तत्त्वज्ञान अशा पद्धतीनं. परत 18 पुराणं, हे जेवढं तुम्हाला वाचता येईल त्याच्या सगळ्या गोष्टींचा असा उतरंड येते ते. पण हे सगळे कुठे येऊन थांबतं, विज्ञानवादापर्यंत. तुम्ही जर अंधश्रद्धेमध्ये जर अडकून बसला आणि कल्पनेच्या आधारावर जर ते साहित्य वाचत राहिला तर तुम्हाला योगामध्ये त्याचा काही फायदा होणार नाही. ह्याला म्हणायचं रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये डिडक्टिव्ह रिसर्च आणि इंडक्टिव्ह रिसर्च, म्हणजे निगमनात्मक संशोधन आणि आगमनात्मक संशोधन. असं एखादं वाक्य जर ऋषींनी उच्चारलं असेल तर ते वाक्य खरं आहे का नाही हे विज्ञान तपासून बघतं आणि अशा पद्धतीने ते खालून वर वेदाकडे जातं. परत ते विज्ञानानं लावलेला शोध, त्याचं एक वाक्य तयार करून परत वेदातनं खाली वाक्य येतं आणि त्याच्यावर संशोधन होतं. म्हणून पूर्ण साहित्य तुम्ही वाचा, जेवढं वाचता येईल. आणि ह्याचा मूळ उद्देश लक्षात घ्या, ह्याची उतरंड कशी आहे आणि कुठल्या मनामध्ये भावना कशी ठेवायची आणि कसं वाचायचं हे देखील महत्त्वाचं आहे. सर, आता योगामध्ये म्हणजे येणारी जी काही आव्हानं आहेत आणि जिथं कार्य असतं तिथं अडचणीही आल्याच. मग आता योगामध्ये अडचणी कोणत्या आहेत याबद्दल आपण काय सांगू शकाल? योगातल्या अडचणी तर त्याचं असं आहे, सगळ्यात पहिल्यांदा योगामध्ये तशा 14 अडचणी आहेत की ज्या ग्रंथामध्ये सांगितल्यात, त्या सोडून आणि आता सोप्या भाषेमध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या अडचणींना मी पहिला सांगेन की या अडचणीला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपल्या पाठीमागं योगाची शक्ती आहे, एवढा मोठा वारसा आहे आपल्याला, भारतीय परंपरा आहे आपल्यामागं. या अडचणींवर आपण सहज मात करू शकतो. फक्त आपल्याला एक संकल्प सोडण्याची इच्छाशक्तीची गरज आहे. जर सर्व समाजानं ती इच्छाशक्ती निर्माण केली तर या अडचणी काही नाही आहेत. तर अडचणी कुठली? पहिली अडचण व्याधी. आपण जन्माला आलो आहे तर आपल्याला व्याधी होणार आणि त्या व्याधींवरती मात करून आपल्याला योग करत राहायचं आहे. व्याधी, संशय, योगाबद्दल संशय निर्माण होणे, ही काय विद्या अशी खरी असते का? मग एवढं जर योग पॉवरफुल आहे तर मग आमची दुःख का दूर नाही झाली, हे कसं होईल, असं काय होत नाही, असा संशय मनामध्ये निर्माण होतो. तर तो संशय ही एक अडचण आहे, त्याच्यावर मात केली पाहिजे. प्रमाद, मस्ती. बऱ्याच लोकांना स्वतःला काहीतरी वेगळं समजण्याची आणि मी काहीतरी महान आहे
आणि त्याच्यानुसार ते आचरण करतात, ती मस्ती आणि प्रत्येक गोष्टीला क्षुल्लक लेखायचं, ही जी मस्ती आहे, प्रमाद, ही एक योगामधली फार मोठी अडचण आहे. आळस, कुठल्याही कामाचा आळस, अविरती, म्हणजे एका कामामध्ये अडकून बसलं की मन त्यामध्येच अडकून ठेवायचं, एक कल्लीपणा म्हणतात त्याला. भ्रांती दर्शन, भ्रम, भ्रमिष्ठासारखं, म्हणजे भ्रम निर्माण होतात अशा लोकांना जास्त. त्यांना असं योग्य ज्ञान कधी योगाचं होत नाही, कायम योगाबद्दल काही ना काही तर भ्रम त्यांच्या मनामध्ये असतो. ही योगातली अडचण आहे. हां, भ्रांती, अलब्ध भूमिकत्व, एका जागेला स्थिर न राहणे, हा दोष. जर तुम्ही स्थिर नाही झाला तर ज्ञान कसं मिळवणार, तर ही अडचण आहे. हां, अनवस्थित तत्व, एका तत्वाचा ते अभ्यास करत नाहीत, एक ना धड भाराभर चिंध्या, हा हे अनवस्थित तत्व. हां, हे अडथळे आहेत. हे सगळे अडथळे मनामध्ये निर्माण होतात आणि त्याच्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात, दुःख, त्यांना दुःख होतं, त्यामुळे योगावरनं त्यांचं मन उडतं, विश्वास उडतो. दौर मनस्य, मनाची द्विधा अवस्था होते. अंगमेजयत्व, अंग थरथर कापणे, थिर 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 मनोवृत्ती, मग अंग कापणारच ना. हां, अलब्ध भूमिकत्व, दुःख दोर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास प्रश्वास, त्यांचा श्वास आणि जो आहे तो कधीच व्यवस्थित चालत नाही, एकदम श्वास बिघडलेला, कायम असा धापा टाकतेला असा व्यक्ती तुम्हाला दिसेल की जे त्याच्या योगामध्ये अडथळे झालेले आहेत. विक्षेप, हे असे सगळे अडथळे आहेत. हे झाले ग्रंथामध्ये सांगितलेले अडथळे. त्याच्याबरोबर आता अविद्या म्हणजे अज्ञान, हा एक सगळ्यात मोठा अडथळा आहे, तो त्रासच आहे. हे असे 5 त्रास आहेत. अविद्या म्हणजे ज्ञान नसते, अज्ञान असणे. अज्ञानामुळं काय होतं, तो व्यक्ती त्याचं महत्त्व समजून घेऊ शकत नाही कुठल्या गोष्टीचं, कारण की अज्ञान हा फार मोठा त्रास आहे योगातला. परत अस्मिता, अहंकार, मी श्रेष्ठ, मला सगळं काय ते माहिती आहे आणि माझ्याशिवाय दुसरे कुणाला काहीच माहीत नाही आहे, हा अस्मिता. राग, अटॅचमेंट, काय करायचं, जिथनं सुख मिळतं आहे त्याच गोष्टींचं ध्यास लावून घ्यायचा आणि त्याच गोष्टीमध्ये रमत बसायचं, म्हणजे ज्ञान तिथं योगामध्ये अडथळा येतो. कष्ट करायची प्रवृत्तीपासून लांब पळायचं, नवीन काही शिकण्यापासून लांब पळायचं, कम्फर्ट झोन सोडायचं नाही, आपलं सुखीच अवस्था आहे ना ती सोडायची नाही, त्याच्या बाहेर जायचं नाही, हे एक चुकतं, तिथं योगाला अडथळा येतो. द्वेष, जिथं त्रास होतो त्या गोष्टीचा द्वेषच करायचा, त्या गोष्टीला टाळायचंच. गणित आवडत नाही, शिकलं तर पाहिजे पण आवडत नाही, टाळायचंच, नापास झालं तरी चालेल, टाळायचं, हा योगातला अडथळा आहे. हां, अभिनिवेश, मरणाची भीती. कसं आहे, हा विषय समजून घ्यायचा. मरणाची भीती म्हणजे काय, शेवटी सर्वजण मरणार आहेतच. हां, पण मरायच्या अगोदर लोक मरणाच्या भीतीने 100 वेळेला मरतात. हां, ही योगामधली अडथळा आहे. तुम्ही मला काहीतरी होईल, कशाला योग करू, एवढं अंग हे कसं, एवढा श्वास कशाला घेऊ, एवढी साधना कशाला करू, काहीतरी झालं तर, असा काहीतरी हे एक अशा पद्धतीचे अडथळे आहेत. आणखीन एक अडथळे कसे आहेत की लोक काय करतात, लहान मुलगा जरी असला तरी त्याच्या योगाला देखील महत्त्व दिलं पाहिजे, तर ते त्याला देत नाहीत. तुला काय कळतं आहे, खरं वास्तविक जर बघायला गेलं तर लहान मुलगा हा सगळ्यात जास्त लवचिक आणि समायोजक असतो. त्याचं अंग, त्याचं शरीर वाढत असल्यामुळं तो इतर गोष्टींशी लगेच जोडला जातो, म्हणजे तो योग करण्याची त्याची क्षमता जास्त असते, पण त्याला सांगता येत नाही कारण त्याच्याकडे शब्द नसतात. योग तो चांगला करू शकत असतो पण त्यानं कसा योग केलेला आहे हा तो सांगू शकत नाही बिचारा, कारण की त्याला समाजाची ही राजकारणी भाषा येत नाही, त्याला प्रेमाची भाषा कळत असते. तर आपण जर त्या विद्यार्थ्यांना ही जर भाषा शिकवली की बाबा आपली ही दैनंदिन जीवनातली भाषा कशी आहे, तर तो आपलं त्यानं केलेला योग तो चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. अशा पद्धतीची ही गोष्ट असते. आणि अनुभवी व्यक्तींनी योगाचा प्रचार प्रसार कसा करावा, अहंकार सोडून ह्याचा उपयोग केला पाहिजे. ही योगातली सगळी आव्हानं आहेत, पण मी 100% सांगतो जर सर्वजण आपण एकत्रितरित्या काम केलं तर ही सगळी आव्हानं म्हणजे आपल्याला क्षुल्लक आहेत, ही काही देखील आव्हानं नाही आहेत. तेव्हा बी पॉझिटिव्ह. त्यामुळं मला असं वाटतं सर्वांनी सकारात्मक विचार केला पाहिजे, बी पॉझिटिव्ह राहिले पाहिजे. हां, घाबरण्याचं काही कारण नाही. योग करत गेलं तर हे सगळे अडथळे, ही सगळी आव्हानं आपण आपल्यासाठी क्षुल्लक आहेत, आपल्यापेक्षाही मोठी नाही आहेत, आपण यांना असे चुटकीसरशी सोडवू शकतो. तर एवढंच मला सांगायचं होतं.
सर, आपण स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या या भविष्यवेध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे अनेक युवक आणि युवती आहे ज्यांना करिअर काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये करायचं आहे आणि जे आपल्याला सर्वांच्या विकासासाठी चांगलं आहे, तर हा योगाभ्यास करणं खरंच म्हणजे खूप फायदेशीर आहे असं हो, मला वाटतं. नक्कीच. आणि याचं खूप मार्गदर्शन तुम्ही गेली 5 एपिसोडमध्ये खूप छान पद्धतीने केलेलं आहे. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी धन्यवाद. आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. माय टी व्ही चॅनलने मला गेले हे 5 एपिसोड योगाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांचा वेळ दिला आणि हे एपिसोड घेतले. मला म्हेत्रे मॅडमची चांगल्या पद्धतीनं ही मुलाखत त्यांनी माझी घेतली. कॅमेरामॅन सरांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं हे शूट केलं. यासाठी मी पूर्ण ह्या सगळ्या टीमचा ह्याचा फार फार शतशः आभारी आहे. प्रेक्षक हो, आत्ताच आपण भविष्यवेध या कार्यक्रमाच्या माध्यमातून योगाभ्यास किती जरुरीचा आहे, त्यानंतर योगाचं महत्त्व आणि योगा शिकवण्यासाठी ज्या आपल्या इथं विविध संस्था कार्यरत आहे याची सविस्तर माहिती आपल्याला श्री अमेय पाटील जे योगाचार्य आहेत यांनी खूप छान पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि युवक आणि युवतींनो, तुम्हाला देखील या योगाभ्यासामध्ये आपलं करिअर करायचं असेल तर चला आणि कामाला लागा आणि या योगाभ्यासाचा अभ्यास सखोल पूर्णपणे करा आणि आपल्याला अनेक रोजगाराच्या संधी खुणावत आहेत. तर अशा वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत, त्यानंतर संस्था काय आहेत याचं मार्गदर्शन करण्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम आणला आहे खास तुमच्यासाठी. आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं की ज्यामध्ये अनेक आपल्याला स्पेशल शो पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल. आणि या भविष्यवेध कार्यक्रमामध्ये मी आणखीन करिअरच्या अजून कोणकोणत्या संधी आहेत ते घेऊन येते पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.